brought to you by Madhav Bagh. माधव बाग हृदय संगिनी या आरोग्य योजनेचा लाभ घेण्यासाठी आजच मिस्ड कॉल द्या 022-48-96-82-82. राज्यात पक्षफुटीनंतर पहिलीच लोकसभा आणि विधानसभा निवडणूक पार पडलेली आहे। विधानसभा निवडणुकांचा निकाल लागलेला आहे। महायुतीच्या सर्वाधिक जागा या विधानसभा निवडणुकीत निवडून आलेल्या आहेत। मात्र एकीकडे महाविकास आघाडीकडून ईव्हीएमवर संशय व्यक्त केला जातोय, तर दुसरीकडे महायुतीचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण असा प्रश्न सर्वांनाच पडलेला आहे। मात्र या सगळ्यात एक मुद्दा दुर्लक्षित होतोय, तो मुद्दा म्हणजे घराणेशाहीचा मुद्दा। एकीकडे कधी काळी काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षाकडे घराणेशाहीचे पक्ष म्हणून पाहिलं जायचं, मात्र आता महाराष्ट्रातली जे महत्त्वाचे 6 पक्ष आहेत त्यात काँग्रेस, भाजप, शरद पवार गट, अजित पवार गट, ठाकरे गट, शिंदे गट या सगळ्या 6च्या 6 पक्षांमध्ये घराणेशाहीचे उमेदवार आहेत। त्यामुळे राजकीय पक्षांकडून या मुद्द्यांवर आता फारसं बोललं जात नाही। मात्र आता माझ्याकडे जी आकडेवारी आहे त्या आकडेवारीनुसार महाराष्ट्रातल्या 288 विधानसभा मतदारसंघात तब्बल 237 मतदार हे घराणेशाहीचे उमेदवार होते। आणि यात एक गंमत अशी आहे की जेव्हा जेव्हा भाजप विजयी होतो तेव्हा तेव्हा काँग्रेसची हार म्हणजे घराणेशाहीची हार झाली आहे असं वक्तव्य भाजप नेत्यांकडून वारंवार केलं जातं किंवा सोशल मीडियावर तशा प्रकारच्या पोस्टही भाजपकडून शेअर केल्या जातात। मात्र गंमत अशी आहे की या विधानसभा निवडणुकीत ज्या पक्षाने सर्वात जास्त घराणेशाहीचे उमेदवार दिलेत तो पक्ष म्हणजे भाजप। हेरम कुलकर्णी यांनी एक अहवाल सादर केलाय। या अहवालात महाराष्ट्रात लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत घराणेशाहीचे जे उमेदवार दिले गेले त्याबद्दलची धक्कादायक आकडेवारी सादर करण्यात आलेली आहे। नेमके कोणत्या पक्षाने किती उमेदवार घराणेशाहीचे दिले होते, कोणत्या विभागात काय स्थिती होती, लोकसभा निवडणुकीत काय परिस्थिती होती, लोकसभा निवडणुकीत किती उमेदवार हे घराणेशाहीचे उमेदवार होते आणि विधानसभा निवडणुकीत जे घराणेशाहीचे 237 उमेदवार दिले गेले त्यातले किती विजयी झाले आणि किती अपयशी झाले, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी छाया आणि आपण पाहताय मुंबई तक। सर्वात आधी ग्राफिक्सच्या माध्यमातून आता आपण पाहणार आहोत की कोणत्या पक्षात किती उमेदवार हे घराणेशाहीचे उमेदवार दिले गेले होते। मी अगदी सुरुवातीलाच बोलली की 288 विधानसभा मतदारसंघांमध्ये तब्बल 237 मतदार हे घराणेशाहीचे उमेदवार होते आणि या 6 पक्षातला सर्वात मोठा पक्ष आहे तो म्हणजे भाजप। भाजपकडून एकूण 49 उमेदवार हे घराणेशाहीचे उमेदवार दिले गेले होते, तर दुसरीकडे काँग्रेसमध्ये एकूण 42 उमेदवार जे दिले गेलेले होते ते घराणेशाहीचे उमेदवार होते। तर राष्ट्रवादी अजित पवार गटामध्ये 26 उमेदवार घराणेशाहीचे दिले गेले होते आणि शरद पवार गटाच्या राष्ट्रवादीची परिस्थिती बघितली तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीतही एकूण 39 उमेदवार हे घराणेशाहीचे उमेदवार होते। तर शिवसेना शिंदेंच्या शिवसेनेमध्ये 19 उमेदवार घराणेशाहीचे होते, तर ठाकरेंच्या शिवसेनेतही 19 उमेदवार हे घराणेशाहीचे होते। म्हणजे या 6 प्रमुख पक्षांची जर आपण आकडेवारी बघितली तर सर्वात जास्त भाजपचे म्हणजे 49 उमेदवार हे घराणेशाहीचे होते आणि दुसऱ्या क्रमांकावर काँग्रेसकडून तब्बल 42 उमेदवार घराणेशाहीतले दिले गेलेले होते आणि यातले जे इतर छोटे पक्ष होते त्यात मनसे, वंचित असेल, MIM असेल यासारख्या पक्षातून या इतर सगळ्या पक्षांमधून 43 उमेदवार हे घराणेशाहीतले उमेदवार दिले गेलेले होते। आता टोटल आकडेवारी बघूयात की महायुती आणि महाविकास आघाडीत कोणी सर्वात जास्त उमेदवार घराणेशाहीचे दिले होते। आता ही ग्राफिक्सच्या माध्यमातून आकडेवारी आपण बघतोय। महायुतीचे एकूण 94 उमेदवार हे घराणेशाहीचे होते, तर महाविकास आघाडीकडून दिल्या गेलेल्या उमेदवारात तब्बल 100 उमेदवार हे घराणेशाहीतले उमेदवार होते। म्हणजे या आकडेवारीतून आपल्याला स्पष्ट होतंय की महाविकास आघाडीने सर्वाधिक उमेदवार घराणेशाहीतले दिलेले होते। आता पुढील ग्राफिक्सच्या माध्यमातून आपण पाहूयात की पक्षनिहाय घराणेशाहीची टक्केवारी काय होती, प्रत्येक पक्षाने किती जागा लढवल्या होत्या आणि त्यापैकी त्यांनी किती उमेदवार घराणेशाहीचे दिलेले होते आणि त्यांनी एकूण लढवलेल्या जागा आणि त्यांनी दिलेले उमेदवार यात किती टक्के त्यांनी घराणेशाही केलेली आहे। तर आता सर्वात आधी आपण पाहूयात की भाजपने 149 जागा लढवल्या आणि त्यातले 49 उमेदवार त्यांनी घराणेशाहीचे दिलेले होते। जर टक्केवारीनुसार आपण हे बघितलं तर 32.88% घराणेशाही भाजपकडून करण्यात आली। यातला दुसरा पक्ष आहे तो म्हणजे काँग्रेस। काँग्रेसने 101 जागांवर विधानसभा निवडणूक लढवली, 101 उमेदवार त्यांनी दिलेले होते, त्यातले 42 उमेदवार घराणेशाहीचे होते आणि टक्केवारीनुसार जर पाहिलं तर 41.58% इथे घराणेशाही काँग्रेसकडून करण्यात आली आहे। यातला तिसरा पक्ष आहे तो म्हणजे राष्ट्रवादी अजित पवार गट। राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून
49 जागा लढवल्या गेल्या होत्या आणि त्यात त्यांनी 26 उमेदवार हे घराणेशाहीचे उमेदवार दिले होते. म्हणजे असे उमेदवार ज्यांचे आई वडील किंवा नातलग किंवा काका हे आमदार खासदार राहिलेले आहेत, असे त्यांनी 26 उमेदवार घराणेशाहीचे दिलेले होते. म्हणजे 44.6% घराणेशाही राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून करण्यात आली. आता पुढील ग्राफिक्सच्या माध्यमातून आपण पाहूयात की शरद पवार गटात किती जागा लढवल्या गेल्या आणि किती टक्के घराणेशाही त्यांच्या पक्षातून झाली. राष्ट्रवादी शरद पवार गटात एकूण 86 जागा लढवल्या गेल्या, त्यात 39 उमेदवार हे घराणेशाहीचे उमेदवार होते आणि टक्केवारीनुसार जर आपण पाहिलं तर 45.34% घराणेशाही राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून करण्यात आली आहे. पुढचा पक्ष आहे शिवसेना शिंदे गट. शिंदेच्या शिवसेनेने 81 जागा विधानसभा निवडणुकीत लढवल्या होत्या. या 81 जागांवर त्यांनी 19 उमेदवार हे घराणेशाहीचे दिले. म्हणजे 23.45% घराणेशाही शिंदेच्या शिवसेनेतून झाली. आणि यातला या 6 महत्त्वाच्या पक्षातला शेवटचा पक्ष आहे तो म्हणजे ठाकरे गटाची शिवसेना. ठाकरे गटांच्या शिवसेनेने एकूण 95 जागा लढवल्या होत्या. या 95 पैकी 19 जागांवर घराणेशाहीतले उमेदवार ठाकरे गटाने दिलेले होते. म्हणजे जवळपास 20% घराणेशाही ठाकरेंच्या शिवसेनेत झालेली आहे. आता पुढील ग्राफिक्सच्या माध्यमातून आपण पाहूयात की या 237 उमेदवारांमध्ये किती उमेदवार हे विजयी झाले होते आणि किती पराभवी झालेले होते. तर या ग्राफिक्सच्या माध्यमातून आता आपण पाहतोय की या 237 उमेदवारांमध्ये 89 उमेदवार विजयी झाले होते आणि 151 उमेदवार हे पराभवी झालेले होते. म्हणजे 151 उमेदवारांच्या पदरी पराभव आला होता. असं म्हटलं जातं की जेव्हा जेव्हा राजकारणात घराणेशाही येते तेव्हा तेव्हा या लोकशाही म्हणल्या जाणाऱ्या देशामध्ये नव्याने तयार होणाऱ्या नेतृत्वावर कुठेतरी गदा आणली जाते. त्यामुळे आणि त्याचाच परिणाम हा 151 मतदार पराभवी झालेले आहेत या विधानसभा निवडणुकीत, यातून स्पष्ट होतंय. आता पुढील ग्राफिक्सच्या माध्यमातून आपण पाहूयात की विभागानुसार किती किती मतदार घराणेशाहीचे दिले गेलेले होते. तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये एकूण 77 उमेदवार घराणेशाहीचे होते. विदर्भातून 49 उमेदवार घराणेशाहीचे होते. मराठवाड्यातून एकूण 39 उमेदवार हे घराणेशाहीचे होते. तर मुंबई आणि कोकणमधून 34 उमेदवार घराणेशाहीचे देण्यात आलेले होते. तर खानदेशमधून 38 उमेदवार हे घराणेशाहीचे होते. ही सगळी आकडेवारी आता आपण बघितलेली आहे, जी महाराष्ट्रातल्या तब्बल 288 मतदारसंघांपैकी जे 237 उमेदवार आहेत जे घराणेशाहीतून येतात ह्या संदर्भातली ती आकडेवारी होती. मात्र तुम्हाला घराणेशाहीवर चालणाऱ्या या राजकारणाबद्दल काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी पाहत रहा मुंबई तक.